कसं गड्याच्या जीवावर करता येईल. तुम्ही जर गडी दूध काढतील, गडीच नेतील, एक लई दिवस चालणार ते 2 वर्ष चालते. 2 वर्षाबाद सगळं बंद पडते. बरं. तुमच्या गडी चारा टाकणार बरोबर, टाकलं तरी बी हो टाकलो मालक म्हणतात. स्वतः आपला करला, स्वतः आपला केला तर धंदा आहे, धंदा आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विकास या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण कृषी विकास या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून धंदा म्हणा किंवा पूरक व्यवसाय म्हणा जे करतात, त्याच्यामध्ये दूध व्यवसाय असो, शेळी पालन असो, कुक्कुटपालन असो, असे वेगवेगळे जे व्यवसाय करतात त्यांची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. तर अशाच एका शोधामध्ये मी आज करमाळा, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील एका प्रगतिशील दूध व्यवसायकाची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि त्यांच्याकडे मित्रांनो 30+ जनावर आहेत. लहान मोठे जर धरलं तर 40 जनावर आहेत मित्रांनो. मोठ्या प्रमाणात दुधाचं संकलन आहे आणि म्हशीचं या ठिकाणी पालन पोषण केलं जाते. तर या शेतकऱ्याची अशी सविस्तर अशी मुलाखत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. 100% पूर्ण मुलाखत बघा. एक तुम्हाला चांगली उत्तम नियोजन कशा पद्धतीने केलं जाते त्याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला आपण त्याची मुलाखत बघूया. तुमचं नाव, परिचय सांगा थोडं. संभाजी बैराम जाधव, करमाळा, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. बरं. आता हे दूध व्यवसाय करताना तुम्हाला कुठून कल्पना सुचली की आपण दूध व्यवसाय करावा, दूध व्यवसायामध्ये यावं? दूध व्यवसाय आपण आधी शिक्षण पूर्ण झालं आपलं. शिक्षण झाल्यानंतर बाबा आता काय करावं काय नाही, आता सोचलं बाबा दूध व्यवसाय करायचा. बरं. अगोदर 1 म्हैस आणली, नंतर मग पूर्ण आपल्या 4 ते 5 वर्षामध्ये एवढ्या म्हशी झाल्या. आता 27 म्हशी झाली. आता करीत केल्या. एका म्हशीवर तुम्ही एका म्हशीवर पूर्ण एका म्हशीवर 27 म्हशी केल्या आज. बरं. ती जी पहिली म्हैस आहे ती कुठली आणल्या, गावरान आणली की गावरानच आणली? गावरान म्हैस आणल्या. बरं. त्याच्यानंतरच्या म्हशी कुठून? नंतर घोडेगाव काय आणल्या. बरं. आपल्या नांदेड बाजारातून काय आणल्या. बरं. तर आता तुम्ही सगळीकडे फिरल्या, कुठलं मार्केट तुम्हाला चांगलं वाटलं? आम्हाला सगळीकडे फिरल्या, आता घोडेगाव चांगलं वाटलं. बरं. तिथं व्यापारी काही फसवतात म्हणतात? काही नाही, काही नाही. आपलं जातात असं त्याच्या काय बोटावर होते त्याचे. आपली माणसं हात आमचे महाराजात भीमा महाराज कापशी. बरं. त्याच्या हातावर घेतल्या. बरं. आता साधारण या 27 म्हशीमध्ये नियोजन काम करायला किती कामगार आहेत तुमच्याकडे? कामगार आपल्याकडे 2 माणसं. 2 आहेत का? 2 माणसं हात. पहिला आपण घरीच करत गेल्या. बरं. नंतर आता थोडस वाढल्यामुळे म्हशी 10 म्हशीच तर घरी करू शकते. हो. नंतर आता 2 कामगार आहेत आपल्याकडे. बरं. 2 कामगार. आणि त्या 2 कामगाराचं नियोजन काय, ते काम करतात तुम्ही? कुठलं काम करता? आता सकाळी पहाटे उठणे, 4ला उठता आम्ही सगळेजण. बरं. 4ला उठलं की आधी अगोदर शेण काढणे, शेण काढून म्हशीला पाणी पाजणे. बरं. पाणी पाजले की लगेच दुधाला सुरू करतात. बरं. त्याच्यानंतरचं नियोजन कसं? नंतरचं मग सगळे दिवसभर करत राहतात काम. बरं. एक सकाळी एक वार गुळी म्हशीला चारा टाकला, एक वर्ष तेव्हा चारा टाकणे. नंतर मग दुपारी टाकणे एक वार. बरं. दुपारच्या वारी. नंतर मग दूध काढायचं. आता 5 वाजता दूध काढायला सुरू करतात. 5 वाजता दूध काढले की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सगळं होऊन जाते. 6ला एक वार चारा टाकतात. बरं. 3 टाइम चारा देतात. त्या चाऱ्यामध्ये तुम्ही काय घटक आहे तुमच्याकडे? आता गजरा आहे, ऊस आहे थोडस, आणि आपली हरभऱ्याची गुळी मिक्स करतात दोन्ही, आणि टाळक्याचा पाठवू. बरं. एका म्हशीला किती प्रमाण आहे, किती किलो? एका म्हशीला एका टायमाला 15 किलो प्रमाण देतात. 15 किलो? 15 किलो. सगळं मिक्स का? सगळं मिक्स. त्याच्यात वाळला किती, हिरवा किती? त्याच्यात 7 किलो हिरवा आणि वाळला 7 किलो. असं 15 किलो देतात. दोन्हीचं प्रमाण देतात? दोन्ही. काही लोक थोडं हिरवा जास्त आणि वाळला कमी. नाही, दोन्हीचं प्रमाण बरोबर. पूर्ण कुटी करतात, करते वेळेस कुटी बरोबर करतात. अर्धी. बरं. अर्धी कुटी केली. बरं. आता तुम्ही पाठीमागे बघलो आपण, ते खुराक टाकणं चालू होतं. तर खुराक किती टाइम देतात, त्याच्यात काय देतात? खुराक 2 टाइम देतात. बरं. सकाळी 50 किलो आणि संध्याकाळी, म्हणजे पूर्ण म्हशीला. त्या खुराकामध्ये काय असतं? सकाळी 50 किलो त्याच्यात कॅल्शियम टाकतात. बरं. कॅल्शियम कंपनी नाव माहित नाही. हो, कॅल्शियम. आणि दुसरं खल्ली आणि सरकी टाकीत गेल्या पहिलं, त्याला टाकणं झालं. सरकी पेंट टाकणं चालू. खल्ली म्हणजे सरकी पेंट. बरं. काही लोक बार्ली पण वापरतात, तुम्ही कशामुळे? बेरली वापरत नाही. कशामुळे? वास. बरं. दुधाचा वास. खुराक तिकडे स्टॉक केलेला आहे? तिकडे स्टॉक केला आहे. बरं. खुराकामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचे पेंट वापरता, काय नियोजन आहे आपण? आपली सरकी पेंट वापरता आणि कॅल्शियम टाकतो मला. बरं. आता हे जे पाण्याचं नियोजन आहे हे कशा प्रकारे केलं जाते? पाणी मध्ये धुण्यासाठी आहे का? धुण्यासाठी
वरी टँक आहे वरी बांधलेला. बरं वरी टँक बंद चालू होते. बरं. आणि हे शॉवर आहे माझा, शॉवर चालू बरं. तर आता उन्हाळ्याच्या दिवसात त्याला तुम्हाला कशा प्रकारे ती कंट्रोल करावं, म्हणजे तापमान कसं टेम्परेचर करायचं? आता कूलर लावायचा 2 आपल्या यावर्षी. बरं. फॅन आता वरी जे शेड वरी आहे हा वरी पूर्ण पाचट टाकलेलं आहे पूर्ण. बरं. वरी पाणी मारता वरी. बरं. पाणी मारलं की थंड, म्हणजे आता आपला थंड आहे आता थंड वाटलं. हा त्याच्यामुळे थंड वाटत. दररोज थंड पाणी मारता का? दररोज वर कशानं पाणी मारायचं? वरी आहे ना पाईप आहे वरी पाईप. बरं. त्याच्यावरती मारता पाणी. बरं. मग टेम्परेचर कंट्रोल करायचं एक चांगलं उत्तम पर्याय होऊ शकतो त्याच्यावर. होते ना चांगलं. बरं. फॉगर पूर्ण लावलेला आहे का तुम्ही? शॉवर लावले, या साईड लावले, हा एक साईड लावायचं. बरं. हे चालू करता येते का आपल्याला आता? आता चालू करता येईल. बरं. याच्यासाठी किती खर्च आला तुम्हाला शॉवर लावायला? खर्च काय नाही, त्याला 4000 रुपये खर्च आला. हा, एक मिनिट. 4000 रुपये पूर्ण शेडला का? पूर्ण शेडला. बरं. तर ते कुठून खरेदी केले होते तुम्ही? नांदेड. इकडे आता तुम्ही सरकीचं जे पेंड आहे ते खूप मोठ्या प्रमाणात स्टॉक केलेलं दिसाले. हो स्टॉक आहे ना. ते कशामुळे, काय रेट मध्ये वाढल म्हणून असं? नाही 1 महिन्याचा आहे ना रेट. हे पूर्ण एवढे पोते एका महिन्याचे? एका महिन्याची. बरं. ही सरकी पेंड आहे मित्रांनो. या सरकी पेंड मध्ये सगळ्यात गुणकारी म्हणून सरकी पेंड ओळखले जाते का? हो जनावराला सगळ्यात गुणकारी. बरं. दुधाचं प्रमाण कसं वाढीव भेटलं? दुधाचं प्रमाण याच्यामुळेच वाढते. काही जरी ठेवलं तरी वाढणार. बरं. हे चांगलं आहे. बरं. तिकडला आपण आता वाळ्या चाऱ्याचं जे स्टॉक आहे तुमचं, वाळ्या चाऱ्याचं सुद्धा बघू फिरत तिकडल्या बाजूला. बरं. गोटाचे बांधल्या तुम्ही, या गोटा बांधण्यासाठी किती खर्च आला होता तुम्हाला? आम्हाला थोडं जोरात बोला. 1 ते 1.5 लाख रुपये आलता खर्च. म्हणजे पूर्ण ही अगोदर म्हणजे 2-3 टाइम केले, त्यानं 3 वेळेस केले. 3 वेळेस? आधी पहिल्यांदा आला त्याला 3 लाख रुपये. नंतर समोरच्या आला 1.5 लाख रुपये. बरं. सगळा 4.5 लाख रुपये आला त्याला खर्च. एकूण सगळा शेड तयार करायला 4.5 लाख रुपये खर्च आला. आणि लांबी रुंदी काय आहेत, काय सांगू शकता? 7 फूट लांबी आहे आणि 24 फूट रुंदी आहे. बरं. बरं. टप्प्याटप्प्यानं वाढवीत गेल्या तुम्ही? टप्प्याटप्प्यानं. दूध व्यवसाय करताना खर्च अशा पद्धतीनेच केलं पाहिजे का, टप्प्याटप्प्यानंच केलं पाहिजे ना. म्हणजे तिथं आपल्याला एकदम इन्व्हेस्टमेंट न वाढता एकदम इतक्या म्हशी आपला घेणंच होत नाही. इथं आता 20 ते 25 लाख रुपयाचं आपलं भांडवल झालं सगळं. बरं. मला तेच प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. आता एका म्हशीपासून जी सुरुवात केली आहे ती किती वर्षाखाली केलेली आहे? हे 2017 पासून चालू केली. 17ला? 2017 पासून 2 वर्षे 7-8 म्हशी होत्या. नंतर कोरोनाच्या मध्ये थोडस स्टॉप झालं थोडं कोरोनामध्ये. बरं. मग आता 2021 पासून सुरळीत चालू झालं सगळं. मग याच्यामध्ये तुम्ही वर्षाला किती म्हशी वाढवायच्या, त्याचं नियोजन कसं? वर्षाला आता 4 ते 5 म्हशी वाढवतात. बरं. आणि या म्हशीच्या दुधाच्या उत्पन्नावर? दुधाच्या उत्पन्नावर. बरं. आता अजून तुम्ही दरवर्षी 4-4 म्हशी अजून वाढणार आहात याच्यामध्ये? हो ना, वाढणार. 4 म्हणजे 2017 पासून ते आता जवळपास तुम्हाला 7 वर्षात 7 ते 8 वर्षाचा 8 वर्ष म्हणजे 25 म्हशी करायला 8 वर्ष वेळ लागला. 8 वर्ष वेळ. आणि त्याच्या उत्पन्नावरच वाढीत गेलेलं आहे. बाकी शेतीतलं काही उत्पन्न टाकून? शेतीचं काहीच नाही, आपलं करणे. शेतीला काही पूरक धंदा म्हणून चांगला आहे. आता पाण्याचं जे नियोजन तुम्ही कसं केलंय, बाहेर निघून जाते का सगळं? हे पाणी पूर्ण शेरचं तिकडं पूर्ण एका जागी पूर्ण केलं. हे तिथून खाली शेतीला जाते आपल्या उसाला. बरं. उसाला तिथं जाऊन 8 दिवसाला बेरं पडतात. 8 दिवसाला ते पूर्ण बेरं भरत राहते. बरं. इकडलं मला सांगा, आता जे वाळल्याचं जे चारा तुम्ही जे स्टॉक केल्या, हे पूर्ण वाळल्या चाऱ्याचं नियोजन आहे का? हा, वाळल्या चाऱ्याच पूर्ण. दोन्हीकडले फिरून दाखवा. गव्हाची गुळी आहे आणि त्यात गव्हाची गुळी, हरभऱ्याची गुळी, बरं, सोयाबीनची गुळी, तिन्ही मिक्स आहे ह्याच्यामध्ये. बरं. याच्यामध्ये गहू, हरभरा आणि हे आता याच्यामध्ये ओळखू याला. याच्यामध्ये सगळं तिन्ही प्रकारचं हे टाकतात. बरं. तर आता वाळल्या चारामध्ये दोन्हीचे तेच आहे का? सेम? दोन्ही. कुठले कुठले म्हणले? हरभरा, गहू आणि सोयाबीन. सोयाबीनची बुडाला गेली. बरं. तुम्ही आता हे वर्षाला तुम्हाला किती लागते? वर्षाला कमीत कमी आम्हाला 24 ते 23 ट्रॅक्टर लागतात. बरं. 23 ट्रॅक्टरला. आता गेल्या वर्षी 23 आणल्या होत्या, या वर्षी 25 आणल्या. बरं. आता हे कुठून स्टॉक करता, काय रेटला भेटते तुम्हाला? आम्हाला तुमच्या तालुक्यातून, नायगाव मधून. बरं. नायगाव तालुक्यातून करतो. बरं. थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तुम्ही खरेदी? शेतकऱ्याचा एक तर फायदा होते आपल्या. त्याचे बी एक 1,500 रुपये बॅग, 1,000 रुपये बॅगानं घेतात सगळ्याच. बरं. आणि त्याचं आणण्याचं नियोजन कसं असते? तुम्ही ट्रॅक्टर वगैरे
आपल्या घरी ट्रॅक्टर आहे. हम्म. ट्रॅक्टर सोबत माणसं 4 लेबर लावता. हम्म. 4 माणसानं आणि आपला घरचा भाऊ एक आहे हम्म. त्या सोबत आणता सगळे. बरं. आता या दूध व्यवसायामध्ये वाळल्या चाऱ्याचं कसं महत्व वाटते तुम्हाला? सगळं मिक्स करून देणं महत्वाचं असते का? सगळं मिक्स केलं तरच म्हशीला फॅट वाढते दुधाला. बरं. आणि म्हशीचं म्हणजे म्हशी चांगलं राहतात खायला. नुसतं हिरवा चारावर दूध व्यवसाय होऊ शकतो? आपण हिरव्या चारावर तुम्हाला दूधही येऊ ना आणि तुमचा फॅट सुद्धा येऊ शकणार. बरं. वाळला चारा पाहिजे थोडा तरी. दोन्ही मिक्स करून देणं महत्वाचं असतं. हा, दोन्ही मिक्स करून. बरं. आता या दूध व्यवसाय करताना काही लोकांना काय वाटते, खूप म्हणजे अति प्रमाणात मेहनतीलाच घाबरून थोडं लोक मेहनत तर करावं लागते बाबा. मेहनत केल्याशिवाय फळ देणार देऊ कोणतरी. मेहनतच करावं लागते. म्हणजे अपाट प्रमाणात वाटते मेहनत आहे, थोडं परेशानी होते. मेहनत सकाळी पहाटे 4 ला उठतो आम्ही दररोज. पहाटे 4 ला उठलं की दूध काढणे, सगळं दूध नेऊन वापस करणे. आम्हाला आम्ही झोपच ना. म्हणजे 8 तास झोप होती आमची दररोजची. 8 तास होते. आणि याच्यामध्ये सुट्टी वगैरे असं काही नाही? कुठलं लग्न आहे काही नाही? कधी एखादी वर्षा कधी भाऊ जाते आमचा, काही अडचण नाही तशी. बरं. सरास आम्ही पण या दूध व्यवसायात 100% 100% टिकून राहणं. 100% टिकून राहणं होती आणि चांगला हा व्यवसाय, शेतीला पूरक धंदा आहे. बरं. तसं काय तुम्हाला शॉर्टेज वाटलंय का कुठं? म्हणजे वाळा चारा कलेक्ट करताना भेटलं नाही असं काही प्रॉब्लेम येऊ शकतो? नाही, भेटते ना. बरं. गेल्या वर्षी थोडासा कमी पडला होता. गेल्या वर्षी तरी गुळी भेटली नाही. गेल्या वर्षी कडवा भेटला भरपूर. काळकाचा कडवा. बरं. आता हे हिरव्या चाऱ्याचं तुमचंच नियोजन आहे का इकडे हो, केलेलं? नियोजन चाराचं. बरं. या हिरव्या एवढ्या जनावरांसाठी तुम्ही किती एकर चारा लावलेला आहे? हिरवा चारा 3 एकर चारा लावलाय. बरं. 3 एकर चारा गजरा लावलेला आहे पूर्ण. बरं. आणि ऊस आहे एक. इथं ऊसाचं नियोजन दिसाल. इथं ऊस लावलेला आहे का? 30 गुंठे ऊस आहे. बरं. बरं, तुम्ही साधारण एक सांगू शकता काय, 10 जनावराला किती चारा आपल्याला लागते? 10 जनावर जर करायचं असेल आपल्याला 1 चक्र चारा लावा लागतो अगोदर 10 जनावरांसाठी. 10 जनावराला. बरं. आता हे गव्हाचं सुद्धा तुमचं चालू आहे का नियोजन? नाही, ते आपलं काकाचं आहे ते. पण ते गुळी तुम्ही आता घेणार समजा तिकडली? हे गुळी. हा, बरं. ते गुळी घेणार, दिलं तर घेणार. आपला खूप घेतो गुळीचं काय. बरं. हे आता कुठल्या जातीचा ऊस लावले तुम्ही? हे 784 काय जात. बरं. या जातीचं काही जनावरांसाठी काही पौष्टिक वाटलं त्याच्यामुळे लावलं की? पौष्टिक वाटते आणि थोडस दुधामुळे, थोडस उसामुळे थोडा फॅट वाढते. बरं. सगळं मिक्स केल्यामुळे सगळं फॅट वाढते. बरं. तुम्ही एकच ऊसा जर ठेवल्या तर फॅट सुद्धा येणार उसाला, आपल्या म्हशीला. बरं. तुम्हाला सगळं मिक्स, आता सगळं म्हणाल नाही काय, आम्हाला थोडं 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 सगळं मिक्स करतात तिथे अगोदर. बरं. म्हणजे दिवसभराचा साठा किती लागते आपल्याला तेवढं सगळं प्रमाण घ्यायचं, मिक्स करायचं. मिक्स केल्याच्या नंतर पूर्ण एकदाच मग 3 टाइम चारा टाकतो मिक्सरला. बरं. सगळं सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी. आता काही लोक आपल्या पहिले आपल्या खेड्यामध्ये कसं होतं, थोडं थोडं चारा टाकायचं दिवसभर. थोडं थोडं नाही, आम्ही स्वतः करत गेलो ना तसं. किती वेळ चारा टाकायचं त्याला. ते आमचे वडील म्हणजे चारा मशापुरतीच नाही गेले शिवाय द्यायचे. चारा टाकून समजून सांगलं, रात्री 12 वाजता, संध्याकाळी 12 वाजता टाकायचं. बरं. वडिला समजून सांगलं बाबा की असं नव्हतं, असं करू लागते आपल्याला. म्हशीने जर जेवढा रोध केला तेवढं म्हशीच्या पौष्टिक चांगलं राहते. रवण. आणि म्हैस चांगलं राहते आणि म्हैस तयार सुद्धा पडते आणि दूध चांगलं देते. बरं. तुम्ही सतत तिला उडीत राहिल्या, शेण काढत राहिल्या, उलट तिला चारा टाकत राहिल्या तर ते म्हैशीला एक तर फॅट येईना, म्हैस चांगली होईना, सगळं व्यवस्थित सुरू होते. फक्त टाइम तसं आम्ही 1 टाइम चारा आता बंद करणार आम्ही सुद्धा. 2च टाइम. खरं तर 2च टाइम चारा टाकला, सकाळी 1 वार आणि संध्याकाळी 1 वार. बरं. आणि पेंड दुपारी द्यायची, पेंड 1 वार. बरं. नंतर पेंड 2 टाइम टाकता ना. बरं. आता या जागी एकूण तुमचा 3 एकरचा ऊस लावलेला आहे? 3 एकर. बरं. ते नेपियर, गजरा म्हणतात ते काय वगैरे लावले का तुम्ही? गजरा लावले ना. बरं. तिकडे आहे. बरं. आता हे छाटणी केल्यानंतर ऊसाचं तुम्हाला काय डबल किती वेस्ट होत आहे? डबल येत नाही. आता हे वर्षाला 1 वार थोडसा, वर्षाला 1च वार येते. बरं. हे ऊस छोट्या हाईट मध्ये तोडलेला दिसायला काय तुम्ही म्हणजे? आज ते तोडलंय, गुळी टाकायचं तोडलंय असं का? हे तोडणारा नाही समजा? नाही, मला वाटलं एवढ्या हाईटवर. नाही, मला पूर्ण 1 वर्ष होऊ देता. बरं. 1 वर्ष झाल्यावर टिपरी ऊसाचे आल्यावर मग थोडासा. बरं. आता या जागेसाठी तुम्ही या ठिकाणी टाकल्या. जागेसाठी. बरं. अशा एवढ्या स्टेज मध्ये जर ऊस तोडून डबल 2-4 वेळेस लवकर कमी एज मध्ये घ्यायचं म्हणलं जमते ना, याचा फॅट येत नाही. म्हणजे खालची टिपरे पडणार. त्याच्यामुळे उडत नाही. टिपऱ्याचं महत्व राहते. बरं. आता तिकडल्या ठिकाणी तुम्ही शेणखत स्टॉक केलाय? हो. बरं. आता शेणखताची भरणी चालू दिसाली? आता भरणी चालू आहे ना, पाडवा आलाय ना. पाडव्यामुळे भरणी चालूच करावं. म्हणजे पाडव्याच्या अगोदर शेणखत टाकावं आपल्याकडे असं थोडं? थोडं आहे. आता शेतीला टाकाले तुम्ही. बरं. हे आता तुमच्या स्वतःच्या शेतीमध्ये टाकायला की तुम्ही कुठं टाकायचं? स्वतःच्या. स्वतःच्या आजच्या येतात.
बाकीचं मग नंतर काही थोडस जर जास्त झाला लय जास्त प्रमाण जमला ना शेतीला वर्षाला किती ट्रॉली शेणखत निघते? 50 ट्रॉली शेणखत निघते. मग ते आपल्या शेतीमध्ये तुम्ही पूर्ण झाल्यानंतरच विक्री करता? ते पूर्ण खर्च निघा म्हणून विक्री करतो. बरं, तर 50 ट्रॉली शेणखताची विक्री जर केले तर काय दराने चालू आहे? आता जागेवरून 3000 भरून त्यांनी घ्यायचं. 2800-3000 बरं, दूध व्यवसाय करताना असं तर म्हणजे शेती असणाऱ्याला शेतीपूरक व्यवसाय आपली शेती सुद्धा चांगली होते शेणखतामुळे. चांगली होते ना, तुमचं उत्पन्न वाढते, तुमची हळद वाढते, कापूस वाढते, सोयाबीन वाढते, सगळे पिकं म्हणजे आपल्याला रासायनिक खत घ्यायची गरज नाही. थोड्या प्रमाणात घेता आम्ही रासायनिक खत, म्हणजे पूर्ण शेणखत असल्या. आणि आता शेणखत कुठं घ्यायचं म्हणलं तर भेटायला तयार नाही ना आता. बरं, भेटला तरी जास्त शेतीला टाकालीत लोक आता. पण असं दूध व्यवसाय करणाऱ्याला शेतीला शेणखत भेटते, शेतीचं देखील उत्पन्न वाढते. जोडधंदा म्हणून बॅलन्सिंग आमचं वर्षाला पहिले उत्पन्न होत गेले 2 ते 2.5 लाख रुपये होत गेले शेतीचं उत्पन्न. बरं, आता 3.5-4 लाख रुपये उत्पन्न आहे वर्षाला. बरं, शेणखतामुळे रिझल्ट. बरं, आता 50 ट्रॉली म्हणजे 3000 जर विक्री केल्या तर 1.5 लाखाचा जवळपास शेणखत होते. 1.5 लाख रुपयाचा होते. तर आपण अर्धा शिकतो ना. बरं, पण तुम्ही स्वतःच्या शेतीमध्ये टाका किंवा कुठे जरी केलं तर तुम्हाला दूध व्यवसायाला 1.5 लाखाचं उत्पन्न तुम्हाला द्यायला आपला दुसऱ्याला सुद्धा फायदा व्हायला नाही त्याचा. आपल्यापासून विकत घ्यायला ते त्यांचा सुद्धा फायदा व्हायला नाही, घेऊन टाकायला. गाभण जायच्या काही समस्या वाटल्यात का तुम्हाला? तसं गाभण जात नाही जनावर असं काही लोकांना वाटते? नाही, गाभण जातात ना टाइम टू टाइमला. तिला म्हणजे वाप आली, आपला वाप म्हणजे आता म्हशी पहिल्याच आरडत दिल्यात ना. आता हे जातवान म्हशी हातात ते आरडणात म्हशी आपल्या ओळखा लागते. नासर गाळल्या ना, ही नासर गाळी की ओळखायचे म्हणजे गाभण झाली आलेलो की 3 महिन्याला तपासायचे डॉक्टर बोलून गाभण राहते. एखादी म्हणजे 20 वर्षामध्ये एखादी जाते केल थोडी, तिने दुसऱ्या वेळेस अजून गाभण ट्रीटमेंट केल्यावर. गाभण न जाण्याचे काही कारण कशामुळे जात नाही असं काही त्रास वाटतं? गाभणाचं काही नाही. गाभण प्रत्येक आता पूर्ण म्हैसाकडे जेवढ्या 27 म्हैस आहेत, 27 म्हैस गाभण. पण काही लोक अफवा काय ठेवतात गाभण जात नाहीत म्हशा असं काय? म्हणजे तुमचं खाण्याचं प्रॉपर नियोजन जर असेल? खाण्याचं आपलं नियोजन चांगलं आहे ना. ते खाण्याचं नियोजन असल्यामुळे आपल्याला म्हशीच्या इथं प्रॉब्लेम काहीच नाही. आणि एक सुद्धा म्हैस म्हणजे की दूध म्हणजे इकून टाकलं नाही किंवा गाभण जाय नाही गेलं. बरं, आता तुम्ही खुराक टाकताना बघलो मी, त्याच्यामध्ये तुम्ही सुका खुराक टाकू लागले. सरकी पेंड आहे जे भिजून न टाकता डायरेक्ट तुम्ही टाकू लागले, त्याचं काय कारण आहे? असं कुठं बघितलं नाही. म्हणजे आम्ही काय होते टाकलं एकतर म्हशीला फॅट वाढते. बरं, आणि जे म्हणजे आम्ही दावणीमध्ये जी आता गुळी टाकलेली आहे म्हणजे आज तरी आम्ही थोड्यामध्ये ठेवल्या. दररोज आम्ही मला डायरेक्ट टाकून कॅल्शियम वर टाकून देतात. कॅल्शियम बरं, ते पूर्ण गुळी सगळं एवढं हाय तेवढं पूर्ण खाऊन घेतात. बरं, पण भिजून देतात लोक. भिजून फॅटचा प्रॉब्लेम, फॅट येणार दुधाला, फॅट येणार. पण पचन वगैरे चांगलं होऊ शकते का? म्हशी आमच्या उलट चांगल्या झाल्या. 3 महिन्याला आम्ही पहिलं भिजूनच पेंट ठेवत गेलं. सर तुमच्यासारखा एक माणूस आला आम्हाला चांगला समजून बाबा असं ना असं कर. तेपासून आता पेंट तर तेवढंच चालली, जेवढं टाकायचं तेवढंच चालली. पण तुम्हाला पाणी जास्त तुला. बरं, पाणी पिलं की तसं तुम्हाला रिझल्ट पण भेटला का? रिझल्ट भेटला चांगला. बरं, रिझल्ट आमचा फॅट बरोबर आलाय. बरं, पूर्ण फॅट आणि म्हशी सुद्धा थोड्या चांगल्या झाल्या. पहिले लोड झाल्या कारण दगडी आल्यावर काहीच त्याला नाही. डॉक्टर सुद्धा कमी होईल दगडी आल्यावर. खानाला ते पैसे जाणं माहिती गेले नाही. एका म्हशी आमच्या दगडी गेलं नाही. एका म्हशी कुठल्या या म्हशीचं गेले? हे सड गेले का? एक सडच गेले पूर्ण. बरं, हे जे अलीकडे सुजलेलं दिसायला ते सड आहे का? ते सड दाखवा. 1,22,000ची म्हैस. 1,22,000ची. बरं, 1,22,000ची सड गेले आता. बरं, स्वच्छता तर पूर्ण गोट्यामध्ये चांगली दिसाली तुमच्या? स्वच्छता आम्ही व्यवस्थित ठेवता बघा इथं. बरं, घाण असं काहीच नाही. तुम्हाला चिरट भेटणार. मला माशी सुद्धा नाही सुद्धा. पूर्ण घाण आहात. आपल्यातून कूलर लावायचं अजून. बरं, आणि पूर्ण हवेशीर सगळा गोटा दिसू लागला. वरी 5 टाकले ना आपण. वरी 5 टाकल्यामुळे पूर्ण इथं हवेशीर. बरं, याच्यामध्ये तुम्हाला मुरा म्हशी चांगल्या वाटतात, गावरान वाटतात की आपली जाफर वाटतात? आपल्या इथं नांदेडला जाफर होतात बघा जास्त. आता हे एका एकाने कमी करायचं आणि जाफर घ्यायचं. जाफरचं खायच एक आहे 11 ते 12 महिने सारखं येतं. बरं, हे मुरा जे हाता मुरा ते 8 ते 9 महिने जातात. आणि आपल्या गावाला 5-6 महिने जातात. बरं, सगळ्यात जाफर चांगली. बरं, काही लोक ते हरियाणा मधून म्हशी वगैरे आणतात, तिकडलं तुम्ही गेले काय? हरियाणालाच भेटतात ना मुरा म्हशी. बरं, हरियाणाहून
आपल्याला जाफर आणायचं होतं त्यावेळेस. बरं. आता आणलेले म्हैस आता इथून जाफर रेड्या म्हणजे एवढ्या प्रमाणात तुम्ही निर्माण केल्या, काही लोक विक्री करून टाकतात. नाही नाही, विक्री आमच्याकडे तर आता आम्ही विक्री केली त्या पहिल्या. हा. ते खूप रेट आहे. आम्ही म्हणजे त्याला 2 महिने एक दूधच काढणार एका थानाचं. बरं, आता खूप रेड्या आहेत तिथे. हा, खूप रेट. बरं, वासराचं दूध व्यवसायात काय महत्व आहे? विकलं पाहिजे का ठेवलं पाहिजे? ठेवलं पाहिजे ना, बरं. ठेवलं पाहिजे. हे आता बाहेरचे जे म्हशी आहेत आमच्याकडे घरचंच होतं ना पूर्ण. हा. बरं, यांचंच म्हणजे वाढवा करतो. याचा वाढवा होते ना. बरं. याला काही लसीकरण, जंतू निर्मूलन, गोळी देतात, चालू असतात ते. येते 15 दिवसात डॉक्टर. त्याला काय कोणत्याला कमी आहे पूर्ण लस देते, कोणत्याला इंजेक्शन. बरं, याला पण तुमचं शेड्यूल वगैरे लसीकरण याला सुद्धा येतात नाही, पूर्ण लसीकरण पूर्ण डॉक्टरच येते. एका 15 दिवसाला येऊन चक्कर मारतात. बरं, आमचे कापसीचे डॉक्टर. तसं तुम्ही म्हणजे हे केलेलं आहे का, सांगून टाकलेलं आहे का डॉक्टर? हो, डॉक्टर सांगून. तुम्ही किती दिवसाला चक्कर घ्यायला होता त्यांची? 15 दिवसाला. 15 दिवसाला चक्कर. 15-20 दिवसाला येतात. बरं, मला सांगा आता या संपूर्ण दूध व्यवसायामध्ये तुमचं दररोजचं दूध संकलन किती आहे? आता रात्रीला निघते आमचं 70 ते 80 लिटर दूध. 70-80 लिटर. आणि सकाळी निघते 70 ते 80 लिटर. बरं, म्हणजे जवळपास दोन्ही वेळा 150 लिटरच्या जवळपास 150 लिटर दोन्ही टाइमचं. हे दुधाची विक्री कुठं करता तुम्ही? नांदेडला. कुठं देता? डेअरीला देता, कुठं प्लांटला? दूध भांडारला देतात. 70-80 लिटर तिथं आहे. आणि बाकीचं मग असं घरावर देतात नेऊन. बरं, आता काय रेट न भेटते तिथं? काय रेट भेटते बाहेर? इथं आम्हाला बाहेर भेटते 55 रुपये. तिथं आपलं 60 म्हणजे 65-70 रुपये नाही बांधून, काही म्हणजे 80 लिटर बांधून आहे. 80 लिटर फॅट. बरं, 80 लिटर असं घरावर देतो ना आपण. बरं, आता या म्हशीचं जर समजा आपण डेअरीला दूध दिल्या तर काय फॅट लागते? आता फॅट लागते 8चा फॅट आहे. 8चा फॅट 9चा SMS येते. मला एक सांगा, आता संपूर्ण दूध व्यवसायामध्ये तुमचं 150 लिटर दोन्ही टाइमचं दूध आहे, तर महिन्याला तुम्हाला दुधाचं उत्पन्न किती होते? पूर्ण सगळा खर्च जाऊन नाही, निव्वळ आधी उत्पन्न सांगा. निव्वळ उत्पन्न किती होते? उत्पन्न पूर्ण 2 लाख रुपये. 2 लाख रुपये. 2 लाखातून मग आपला खली आहे, चारा आहे, पूर्ण सगळा खर्च जाऊन आपल्याला 80-90 हजार रुपये. आणि काम करायला तुम्ही घरचे काय माणसं? घरचे माणसं ना आपण. आणि बाहेरचे काय? म्हणजे तुम्ही प्रामाणिक उत्तर चांगलं सांगलेलं आहे. काही लोक 2 लाख रुपये उत्पन्न होते तर 1.5 लाख रुपये आम्हाला पडतात म्हणतात. ते तेवढं प्रमाणात नाही. खर्चवाला ना जास्त, खूप खर्चवाला. चाऱ्याचा खर्च, पूर्ण गडी, तुमचे मुशारदार हात कामगार खूप होते. सगळ्या काळात 80-90 हजाराचं पण एक चांगलं उत्पन्न आहे. चांगलं आहे आपल्या शेतीपूरक. आणि आपल्या शेतीचं उत्पन्न वाढलं ना तिकडे, ते 1.5 लाख रुपये 1 लाख रुपये वाढले. ओके, म्हणजे आरामात तुम्हाला एक या दूध व्यवसायामधून वर्षाला मिनिमम म्हणलं तर एक 10 लाख रुपये. 10 लाख रुपये होते. बरं, 10 लाख. आणि आपल्या म्हशी महाग पडतात. बरं, एक म्हैस घेतली आपण वर्षाला, हे म्हैस महाग पडते ना. आता आपल्या 4 वर्षामध्ये एवढं भांडवल झालं ना तयार. हे 25 लाखाच्या वर 30 लाखाच्या जवळपास भांडवल आहे तुमचं. हे रेडे आता 10च्या वर रेडे आहे. 15 रेड्या. 15 रेड्याचे एक 3 वर्षामध्ये 15 लाख रुपये होणार आहे. दूध व्यवसायामध्ये स्पेशल एका दुधाचंच उत्पन्न आहे असं धरता येत नाही आपल्याला. शेणाचं पण उत्पन्न आहे. बरं, तर आता नवीन कोणी करणाऱ्याला, एकतर आता कसं आहे, शासकीय नोकरी तुम्हीच आता सांगितल्या तसं शासकीय नोकरी नाही, आणि शेतीमध्ये हमी भाव नाही किंवा तेवढं उत्पन्न होत नाही. तर नवीन कोणी करणाऱ्याला तुम्ही काय सांगाल? दूध व्यवसायामध्ये करावं का? कारण चांगला आहे. केल्यावर घरचे माणसं झाल्यावर आपल्या काहीच घर नाही कराय. ते कसं गड्याच्या जीवावर करता येईल. तुम्ही जर गडी दूध काढतील, गडीच नेतील, एक लई दिवस चालणार. ते 2 वर्ष चालते. 2 वर्षाबाद सगळं बंद पडते. बरं, तुमच्या गडी चारा टाकणार बरोबर. टाकलं तर बी टाकलो मालक म्हणतात. स्वतः आपला करला, स्वतः आपला केला तर धंदा आहे. धंदा आहे. ठीक आहे मामा, तुम्ही वेळातला वेळ काढून, खरं तर तुमचा आता दूध काढायचा टाइम चालू आहे, हे सगळा वेळ काढून तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्या त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद.